मान्यवर पाहुण्यांना विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. नितीनजी लाड, महेशजी सावंत, पंचांनी सामन्यास प्रारंभ करायचा. पहिला उपांत्य फेरीचा सामना विजय नवनाथ लोरपरे विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट क्लब नामदेशी. दोन्ही बलाढ्य संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एकमेकांशी झुंजत होती. चला पाहूया कोण अंतिम फेरीत प्रवेश करतात. संतोषजी सावंत आपण सामन्यास प्रारंभ करायचा. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि क्रीडा रसिकांना एक नम्र विनंती आहे, आपण टाळ्या शिट्या जरूर वाजवा. बाहेरून कोणी काही कमेंट्स करू नका जेणेकरून खेळाडूंचं लक्ष विचलित होईल. हा चांगला सामना पाहण्याची नामी संधी विकास क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली. गेटवर कोणी वाहने उभी करू नका. आपली दुचाकी वाहने ज्यांनी लावल्यात त्यांनी ताबडतोब तिथून काढा. सर थोड़ा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक कमिटीच्या वतीने कार्यसम्राट आमदार आदरणीय माननीय सन्माननीय महेश भाऊ सावंत साहेबांचा सत्कार मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ वाघ, मार्गदर्शक बेंजामिन काकडे साहेब, त्याचबरोबर राजेश वाघमारे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक कमिटीचे पदाधिकारी अध्यक्ष दीपक भाऊ वाघ हे आमदार महेश सावंत साहेबांचं स्वागत करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मार्गदर्शक उपशाखा प्रमुख गंगासाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. उपविभाग प्रमुख माफ करा उपविभाग प्रमुख गंगासाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे पण आभार.
विजेंद्र करण शर्मा व्यासपीठावर यायचं. आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले नवनिर्वाचित विभागीय आमदार. आता महेश सावंतविषयी आपल्याला काही सांगायची गरज नाही, कारण आपण सर्वजण सर्वश्रुत आहात. त्यांचं कार्य आपल्या समोर आहे. कशा प्रकारे वावरतात विभागामध्ये, विभागाच्या बाहेर कसं कसं सहकार्य करतात कोणाला, हे काय सांगण्याची गरज नाही, कारण आपण त्या बाबतीमध्ये सर्वश्रुत आहात. असे दमदार नवनिर्वाचित आमदार महेशजी सावंत यांच्या विकास क्रीडा मंडळाच्या वतीने अनुपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीवर धन्यवाद. मी नितीन वालेकर यांना विनंती करतो की स्वर्गीय रामसिंग याचा जिवलग मित्र केव्हाही पाहिला तर रामसिंग बरोबर नितीन वालेकर हा नेहमीच त्याच्या समजत असायचा आणि दोघांचं काही ना काहीतरी चाललेलं असायचं. असा हा जिवलग मित्र नितीन वालेकर याला मी विनंती करतो की आपण
विभागीय दमदार आमदार महेशजी सावंत यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यांना मानाचा फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचा ये ना फेटा कधी घालणार आपण? आता पाडव्याला घाल, पण आता घाल ना. विकास क्रीडा मंडळाने हे केलेला फेटा आहे बाबा, आता मानाचा फेटा. नितीनजी वालेकर आपण महेशजी सावंत यांना मानाचा फेटा शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान विकास क्रीडा मंडळाच्या वतीने. आणि आपल्याला पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा महेशजी सावंत विकास क्रीडा मंडळाच्या वतीने आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने. असंच आपलं कार्य निर्भीडपणे या विभागामध्ये सुरू राहून दे ही प्रभादेवी आईची यांनी प्रार्थना आणि आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. तसेच या ठिकाणी दुसरे अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख यांचंही आम्हाला वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य असं असतं. आणि विभागातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व नितीनजी लाड यांचंही विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी राकेश कामटे यांना विनंती करतो आपण नितीनजी लाड यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. नितीनजी लाड, धन्यवाद नितीनजी लाड. आपल्या उपस्थितीबद्दल आपल्याही पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आमच्या विभागातील आमचे परममित्र शिवप्रहार माथाडी कामगार संघटना दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिनजी शिरवाडकर हे या ठिकाणी या क्रीडा महोत्सवात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सचिन नेहमीच या विभागामध्ये कार्यरत असतो आणि कोणालाही तुम्ही चांगलं काय करत असाल तर त्याला सहकार्य करण्याची माझी सदैव तयारी आहे असं नेहमीच म्हणणारा आमचा मित्र सचिन शिरवाडकर याचंही विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी निकेत पालेकर यास विनंती करतो आपण सचिन शिरवाडकर यांना प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करणार. सचिनजी इथे या. कट्टर राणे समर्थक आहेत सचिन शिरवाडकर आणि त्यांच्या घरातीलच सदस्य असं त्यांचा वावर असतो सचिनजी शिरवाडकर. धन्यवाद आपल्या उपस्थितीबद्दल. आपल्याही पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा. तसेच अमित सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. अमित सिंग आपल्याही विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी रती दाभोळकर यांना विनंती करतो आपण अमित सिंग यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. अमित सिंग आणि क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक खास या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत. आपण नेहमी बड्डेला गाणं ऐकतो वाढदिवसाला, बड्डे आहे भावाचा. हे गाणं ज्यांनी गायलं ते स्वतः या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. ऍक्टिंग ऍक्टर ज्यांनी हे केलेलं आहे ना ते हे सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रोहन पाटील आपण या ठिकाणी इकडे पुढे यायचं करणार का ऍक्टिंग? आता थोडी एक झलक ते आता थांबतील. मी पहिला या ठिकाणी तुमचं यथोचित आदर सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करतो. रती दाभोळकर मी विनंती करतो रोहनजी पाटील त्यांचाही यथोचित आदर सत्कार सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. रोहन पाटील आपल्याही पुढील वाटचाली शुभेच्छा. तसेच या ठिकाणी नुकतंच ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालं ते बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचारी महेश सोनार यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विकास क्रीडा मंडळाच्या वतीने. मी विजेंद्र जयस्वाल यांना विनंती. अनिकेत नाईक आपण महेश सोनार यांचं या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे.
या सामन्याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट डी फोकस प्रख्यात मुंबईतील प्रोप्रायटर दिनेश घाडीगावकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद महेशजी सोनार. आपल्याही पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक विकास क्रीडा मंडळाचं स्वागत. आणि मी आमदार महेशजी सावंत आपण शुभेच्छास्पद 2 शब्द बोलायचे. शुभेच्छास्पद रामसिंग मेहते. विकास क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय रामसिंग हे खरोखर आमचा एकदम जवळचा मित्र. तो सावलीसारखा आमच्याबरोबर असायचा. हे वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याची आठवण आयुष्यभर मला राहणारच. त्याचं निधन आणि माझा वाढदिवस एका दिवसाचा फरक आहे काहीतरी. आणि खरोखरच जेव्हा माझा बॅड पॅच होता त्यावेळेपासून माझ्या बरोबर असणारा आमचा रामसिंग म्हणजे विभागातील सर्व मंडळींना माहिती होता. त्यावेळेचा काळ एकदम खडतर होता काळ. त्या खडतर काळामध्ये रामसिंग असेल, आमचा नितीन वालेकर असेल, पांडे असेल, असे वरुण खडपे असे मोजकेच एक 100-1 मुलं होती जी सातत्याने भले चांगला हो वाईट हो आणि बरोबर असायचे. त्यातला एक रामसिंग. आणि आज खरोखर चांगले दिवस आले आहेत. आणि त्याच दिवशी आज खरोखर म्हणजे देवाच्या कृपेने या विभागाचं प्रतिनिधित्व करायला मिळाला. आणि हे असे जिवलग मित्र आज आमच्यापासून देवाने हिरवून नेला. त्याच्या स्मृतीस नेहमी चिरशांती लाभो. त्याची आठवण ही कायम हृदयात राहणार आहे. ती हृदयातना कधी बाहेर पडणार नाही. असा रामसिंग होता. नेहमी बोलायचे मला म्हणजे आम्हाला चिडवायचे, बाळासाहेबांकडे एक नेपाळी आणि तुझ्याकडे एक नेपाळी जीवलग. असे नेपाळी आज आमच्यातला गेला. खरोखर जीवनात जीव देणारा मित्र आम्ही त्या दिवशी गमावला. आणि तूट आयुष्यभर भरून येणार नाही असा मित्र आमच्यातला गेला. त्याच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि विकास क्रीडा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी त्याची आठवण म्हणून कबड्डीची क्रीडा स्पर्धा होत असते. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेशजी सावंत. थोडी तब्येत नरम आहे साहेबांची, कारण काय बरंच दगदग असते. आता अधिवेशन संपलं आहे. आता हे कार्यक्रम आहे स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, तिकडे त्यांचे प्रमुख कार्यक्रम आहेत ते. आता तिथे त्यांना जायचं म्हणजे आराम हा त्यांच्या ह्याच्यामध्ये आता सध्या तरी नाही, पण त्यांनी आराम करावा ही आमची फार इच्छा आहे. आणि आपली तब्येत सांभाळावी आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही महाबलीचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला पुनश्च एकदा पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रत्येक दिवसाचा मानकरी या ठिकाणी जाहीर केला जातो. दुसऱ्या दिवसाचा मानकरी आहे, संघाचं नाव आहे यश क्रीडा मंडळ वडाळाचा तेजस शिंदे. तेजस, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. यानंतर होणाऱ्या पुढील दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी अंकुर स्पोर्ट क्लब 7 रस्ता तेजस शिंदे सिद्धी प्रभा फाउंडेशन यांना विनंती करतो आपण या खेळाडूच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करायचं आहे. दुसऱ्या दिवसाचा मानकरी 24 तारखेचा. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन महेश सावंत यांच्याकडून आणि त्याच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक, त्याची विचारपूस असते वैयक्तिक. धन्यवाद तेजस. पुढील वाटचाली शुभेच्छा तुला. पहिला पुकार देऊन झालेला आहे सिद्धी प्रभा फाउंडेशन अंकुर स्पोर्ट क्लब. थोड्याच अवधीत दुसरा आणि तिसरा पुकार दिला जाईल. चालू सामना संपन्न होताच आपला सामना खेळवला जाईल याची आपण नोंद घ्या. बस
ते बांधलं ना त्याच्यामुळे ते हलतं. हलतंय पुढं. अजून या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा महोत्सवासाठीचे बैठकीसाठी उपस्थित झाले नितीनजी कदम मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य नितीनजी कदम यांचे व्यासपीठावर आगमन झाले. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमच्या क्रीडा महोत्सवात सभेचे भेटीचे उपस्थित झालेले कट्टर राजसमर्थक श्री ओंकार निडभावकर यांचंही विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी अक्षय मनमाळ यांना विनंती करतो आपण ओंकार निडभावकर यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही आदर सत्कार सन्मान करतात. सचिन शिरवळकर यांचे सहकारी आणि हे कट्टर राजसमर्थक आहेत त्यांच्याबद्दल सद्भावना नेहमीच त्यांच्या मनात. धन्यवाद ओंकारजी आपल्या उपस्थितीबद्दल. आपल्याही पुढील वाटचालीस शुभेच्छा. तसेच नुकतेच यांचं आगमन झालं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि आमचे मित्र नितीनजी कदम यांचं विकास क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी आर्यन शर्मा यांना विनंती करतो आपण नितीनजी कदम यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. या साहेब वेळोवेळी आणि हेही सामने बनवण्यामध्ये एकदम तरवेज आहेत. दरवर्षी यांचे सामने आयोजित केले जातात आणि तेवढ्याच जोरात आणि जोमाने केले जातात असे नितीनजी कदम. धन्यवाद नितीनजी कदम. आपल्याही पुढील वाटचाली शुभेच्छा. तसेच प्रत्येक दिवसाचा मानकरी आता दुसऱ्या दिवसाचा जाहीर केला होता. तिसऱ्या दिवसाचा मानकरी ठरलेला आहे. मनोज गोळे याच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे आणि प्रशांत कदम गणेश कोंडाळकर यांच्याकडून हे प्राप्त झालेलं आहे. अमर हिंद मंडळ दादरचा जयेश यादव. अमर हिंद मंडळ दादर जयेश यादव खेळाडू तिसऱ्या दिवसाचा मानकरी. जबरदस्त असं क्रीडा कौशल्य त्यांनी या क्रीडा नगरीमध्ये सादर केलं होतं. जयेश पहिला वरील. मी सचिनजी शिरवळकर यांना विनंती करतो आपण त्याच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक आपण करायचं आहे. ओंकार जयेश यादव जबरदस्त खेळाडू आहे आणि सुंदर क्रीडा कौशल्य त्यांनी या ठिकाणी सादर केलं होतं.
पुढील वाटचाली शुभेच्छा जयेश तुला तुला आणि तुझ्या संघाला सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद शिरवाड सर. तसेच चौथ्या दिवसाचा मानकरी 26 तारखेला स्वर्गीय रामसिंग यांच्या स्मरणार्थ प्रशांत कदम व गणेश कोंडाळकर यांच्याकडून एक पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ नामदोषी मार्ग संतोष वारकरी. संतोष वारकरी आपण व्यासपीठावर यायचं. खेळाडू संतोष वारकरी. मी नितीनजी कदम यांना विनंती करतो आपण या खेळाडूच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करायचं. प्रत्येक दिवसाचा मानकरीमध्ये चौथ्या दिवसाचा मानकरी हा ठरलेला आहे संतोष वारकरी. या खेळाडूच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक मान्यवरांच्या वतीने. धन्यवाद संतोष. तुला पुढील वाटचाली शुभेच्छा तुला आणि तुझ्या संघाला. माटुंगा विभागाचे शिवसेना उभाटा माजी शाखा प्रमुख माजी उपविभाग प्रमुख माननीय भालचंद्र शिवळकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. तसेच त्या ठिकाणी दुसरे आमचे आम्ही ज्यांना निमंत्रित केलं होतं ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते उलट पायी प्रवास करणारे तुकारामजी मोकर यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद. तुकाराम मोकर यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर उलट पायी प्रवास करण्यामध्ये तुकाराम सांगू मोकर यांचा जो पायी प्रवास आहे तो खरोखर वाकण्याजोगा आहे. मुंबई ते तिरुपती आंध्र प्रदेश राज्य सरळ पायी प्रवास, मुंबई ते सुधागड तिरपा पायी प्रवास, मुंबई ते रायगड उलट पायी प्रवास, मुंबई ते सिंहगड उलट पायी प्रवास, मुंबई ते प्रतापगड उलट पायी प्रवास, मुंबई ते अहमदाबाद गुजरात राज्य उलट पायी प्रवास, मुंबई ते गोवा राज्य उलट पायी प्रवास, मुंबई ते वेळगाव म्हणजे कर्नाटकपर्यंत उलट पायी प्रवास, मुंबई ते इंदूर मध्य प्रदेश उलट पायी प्रवास, मुंबई ते केरळ कासारगोड केरळ राज्य उलट पायी प्रवास, मुंबई ते जहीरवाद आंध्र प्रदेश उलट पायी प्रवास व मुंबई ते खेरवाडा राजस्थान उलट पायी प्रवास. म्हणजे तुम्ही विचार कराल की उलटं चालायचं आणि एवढा लांब पल्ला गाठायचा. आणि त्यांच्या या कार्याचं कौतुक राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांनी केलेलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केलेला आहे. अशी तुकाराम सांगू मोकर आज या ठिकाणी आम्हाला पाहुणे म्हणून लावलेले आहे. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत व उपस्थितीबद्दल धन्यवाद.
तसेच गेल्या वर्षी शिवाजी पार्क जिमखाना येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 500 स्पर्धकांमध्ये तुकाराम मोकल हे उलट धावले. म्हणजे खरोखरच सगळे लोक बघत बसले की असं कसं हे शक्य आहे, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं. फक्त त्यांना थोडी गाईड्स करण्यासाठी त्यांची मिसेस बाजूला होती, पण हे उलट 5 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला आणि त्यांना सन्मानित केलेलं शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने असे तुकाराम चांगू मोकल. आपल्याला खरोखरच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी सन्मानित केलं होतं. आपण सन्मान झाला त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
आहे या पक्षाचे माजी सभापती व माजी उपविभाग माननीय भालचंद्र शिवलकर सर हे या क्रीडा महोत्सवात सभेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. विकास क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत मी आकाश महेंदर यांनी विनंती करतो. आपण भालचंद्र शिवलकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रेमाचे प्रतीक पुष्प उचलून या शिवलकर साहेब. सामना आपल्या चालू आहे. आपला या ठिकाणी यथोचित आदर सत्कार सन्मान प्रेमाचे प्रतीक पुष्प उचलून विकास केला पाहिजे. धन्यवाद शिवलकर साहेब आपल्या उपस्थितीबद्दल. आपल्या पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा. आपल्याला उत्तम आयु आरोग्य लाभो ही प्रमाणे धन्यवाद. या ठिकाणी तुषारदादा थोडासा सामना संपायला थोडासा अवधी शिल्लक आहे. अटीतटीचा सामना आहे. आपण दुसरा पुकार देतोय सिद्धिप्रभा फाउंडेशन अंकुर स्पोर्ट क्लब. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आणि या सामन्यामध्ये